मम्मी फ्रेश होऊन आलो म्हणत अनय तिथे एक क्षणही न थांबता पळून जातो. मयुरी ही स्वतःच्या हार्टबीट नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत तिथेच किचनच्या स्लॅबला टेकते. आता पुढे काय झालं होतं तुला मयुरी? वेडी झाली का तू? परत तेच सकाळसारखं वागत होतीस? पण अनयजवळ असल्यावर अचानक माझे हार्टबीट का वाढतात? माझी नजर त्याच्याकडे पाहायला का कचरते? मन का घाबरतंय? त्याच्याजवळही जावं वाटतं आणि मन घाबरतंही. वहिनी इकडे ये ना. बाहेरून आयुषचा जरासा घाबरलेला आवाज येतो तसं मयुरी स्वतःला शांत करत बाहेर जाते. अनयही रूममध्ये येऊन स्वतःशीच बडबडायला लागतो. ओ गॉड, हा काय वेडेपणा करतोय मी? मलाच कळत नाहीये. का परत तिच्या नजरेत गुंतलो मी? असंच घडत राहिलं तर वेडा होईल मी. आयुष घरी असताना त्याच्यासमोर असं कसं वागू शकतो मी? मला काहीच कळत नाहीये, मी काय करू? अनय स्वतःचेच केस ओढत बोलतो आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे निघून जातो. मयुरी बाहेर येऊन पाहते तर आयुष लिओजवळ बसलेला असतो आणि लिओ त्याला पाहून गुरगुरत होता. ए वहिनी, हा बघ ना, रात्री मी भाईसोबत आलो तेव्हा काहीच नाही केलं याने आणि आता बघ कसा पाहतोय, जणू कधीही मला चावायला माझ्यावर धावून येईल. मयुरीला आलेलं पाहताच आयुष बोलतो. अजून तुमची मैत्री झालेली नाहीये ना, म्हणून जेव्हा तुम्ही दोघं मित्र बनाल तेव्हा तो नाही करणार असं, हो ना लिओ? मयुरी लिओला गोंजारत बोलते. ए वहिनी, भाईची आणि याची मैत्री कशी झाली मग? खरं सांगायचं तर मलाही नाही माहीत की अनय आणि लिओची मैत्री कशी झाली. तो अजून एकदाही अनयवर भुंकला नाहीये. मयुरी त्याला म्हणते. मी सांगतो ना, माझा दादा आहेच इतका भारी ना की बस देवाने बनवलेला एकच पीस आहे तो. त्याच्यासारखं दुसरं कुणीच नाहीये. तो जास्त बोलत नाही पण त्याच्या फक्त स्पर्शाने समजतं की तो मुळात किती प्रेमळ आहे. लिओलाही त्याने फक्त एकदाच प्रेमाने जवळ घेतलं असणार, गोंजारलं असणार आणि बस लिओ लगेच त्याच्या वशमध्ये. तो जवळ असला, सोबत असला ना की मला असं वाटतं की अगदी सुरक्षित आहे. तो असताना मला कुणी नखभरही इजा पोहोचवू शकत नाही. शिवाय ज्याला तो आपलं मानतो ना, त्याला कधीच कुठल्याही प्रसंगात एकटं पडू देत नाही. तू खूप प्रेम करतो ना तुझ्या दादावर? मयुरी त्याला म्हणते. स्वतःपेक्षा जास्त. मला कळायला लागल्यापासून मी फक्त दादालाच माझ्याजवळ पाहिलंय. माझ्यासाठी वेळेनुसार, परिस्थितीनुसार तो कधी माझी आई व्हायचा तर कधी बाबा. तुला सांगतो वहिनी, तो जेवण बनवायला सुद्धा माझ्यासाठीच शिकला. त्याने कधीच मला आई बाबा नसल्याची जाणीव नाही होऊ दिली. माझं सगळं करून तो त्याचा अभ्यास करायचा आणि नेहमी टॉपला असायचा. मी मात्र कसं तरी ओढून ताणून फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो. पण म्हणून तो मला कधीच ओरडला नाही. त्याने मला तेच करायला लावलं जे मला आवडत होतं. आयुष बोलताना खूप जास्त भावूक झाला होता. मयुरी. आयुष अजून काही बोलणार त्याआधीच अनय त्या दोघांना आवाज देतो. चल वहिनी, दादा बोलावतोय. नाही गेलो तर परत ओरडेल तुझा हिटलर आपल्याला. आयुष हसत उठत बोलतो तसं मयुरी हसत उठते. दोघेही आत निघून जातात. सगळं आवरल्यावर मयुरी नेहमीप्रमाणे तिचं आवरून बाहेर येते तर बोलल्याप्रमाणे अनय तिची वाट पाहत थांबलेला होता. सोबत आयुषही होता. त्याचं आणि अनयचं ठरलेलं की आधी तो आणि मयुरी मयुरीच्या ऑफिसला जातील, मग तिथून अनयची कार घेऊन आयुष त्याच्या ऑफिसला जाईल. वहिनी तू मागे बस, मी पुढे दादा शेजारी बसतो. आयुष बोलतच पुढे बसतोही. मयुरी एकदा ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या अनयकडे पाहते आणि मागे बसते. समोरच्या आरशात तिला अनयचा चेहरा दिसत होता. अगदी शांत, निर्मळ आणि लक्षपूर्वक ड्रायव्हिंग करणारा अनय त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कुणाच्याही मनातील वादळ शांत होईल असा. तिला आयुषचं बोलणं आठवतं. त्या पाठोपाठ तिला थँक्स म्हणणारा अनय आठवतो, जेव्हा त्याने तिच्याजवळ कबूल केलेलं की तो आज पहिल्यांदा त्याच्या आईबाबासाठी रडलेला. त्या दिवशी त्याचं दुःख कळलं तर होतं.
तिला पण आज तिला समजत होतं की खरंच त्यावेळी अनयने स्वतःला किती मजबूत बनवलं असेल की त्याने आयुषचा सांभाळ अगदी त्याचे आईबाबा करतील असा केला. आयुषसाठी आईबाबांची कमतरता पूर्ण करताना त्याला नसेल का आली आईबाबांची आठवण? त्याला नसेल वाटलं का की कोणीतरी त्यालाही कुशीत घ्यावं, त्याला प्रेमाने जेवणाचा घास भरवावा, अभ्यासातील प्रगतीसाठी वडिलांसारखे कुणीतरी पाठ थोपटावी, त्याचे लाड पुरवावे? विचार करता करता तिला अनयचे आयुषने सांगितलेलं दुसरं रूपही आठवतं. ज्याला माझा दादा आपलं मानतो ना, त्याला कधीच कुठल्याही प्रसंगात एकटं पडू देत नाही. तिला आठवतं जेव्हापासून ती अनयला भेटली होती त्याने कधीच तिला एकटं पडू दिलं नव्हतं. प्रत्येक वेळी तिच्या सोबत होता. वीरेनबद्दल समजलं तेव्हाही, वेदाबद्दलही त्याने तिला एका शब्दाने विचारलं नाही. आणि त्या दिवशी जेव्हा ती आईसाठी म्हणून वेड्यासारखं रडत होती तेव्हाही त्याने तिला सांभाळून घेतलं. ना तिला ओरडला ना तिच्यावर रागावला. अनय, खरंच तू का इतका वेगळा आहेस? तुझ्याकडे पाहिलं ना, माझ्या मनाला किती आनंद होतो हे मी शब्दात नाही सांगू शकणार. आयुष बरोबर बोलतो. तुझं आजूबाजूला असणं मलाही त्याच्यासारखंच ह्या जगापासून, इथला त्रास दुःख वेदना या सगळ्यापासून सुरक्षित असल्यासारखं वाटतं. का वाटतं माहीत नाही, बस वाटतं. मयुरी अनयकडे पाहतच विचार करत असते आणि तिच्या चेहऱ्यावर त्याचा विचार करून एक खूपच सुंदर स्माईल आलेली असते. त्यावेळी अनयही त्या आरशात पाहतो आणि त्याला त्याच्याकडे पाहणारी मयुरी दिसते. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू दिसतं. तिला स्वतःकडे तसं पाहताना पाहून त्याला मनातून खूप आनंद होतो. पण तो पटकन नजर फिरवून त्याच्या ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो. मयुरी मात्र अजूनही त्याच्याच विचारात असते आणि तिने मनाशी नक्कीच काहीतरी विचार केलेला होता, कारण तसा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. थोड्याच वेळात अनय त्याची कार त्यांच्या ऑफिसच्या थोडं अलीकडे थांबवतो. कार थांबली हे पाहून मयुरी बाहेर उतरायला लागते. मयुरी, तू थांब, आयु तुला ऑफिस जवळ सोडेल. मी जातो इथून, अनय मयुरीला थांबवत बोलतो. बाई, तू बस 5 मिनिट वहिनीजवळ थांब. मी आलोच, मला एक छोटंसं काम आहे, मी आलोच, म्हणत आयुष अनय बोलायची वाटही न पाहता बाहेर निघून जातो. अनय गेलेल्या आयुषकडे पाहतो आणि मग मागे बसलेल्या मयुरीकडे पाहतो, जी तिची साडी व्यवस्थित करण्यात गुंतलेली होती. साडी सावरायला जमत नाही तर का घातलीस? अनय आयुष गेला त्या दिशेने पाहत मयुरीला बोलतो. ते म्हणजे आयुष, तो मयुरीला पुढे बोलताच येत नव्हतं. तू आयुषमुळे घातली आहे का साडी? मला वाटलं माझं ड्रेस घालणं तुझ्या घरच्यांना नाही आवडलं तर, म्हणून मी. मयुरी म्हणते. वेडी आहेस का मयुरी तू? अनय थोडंसं हसत बोलतो. अगं, त्याला आवडणं न आवडणं हा प्रश्नच नाही आहे. तू काल आल्यापासून त्याला पाहते ना, तुला त्याच्या वागण्यातलं काहीतरी खटकलं का? तो खूप समजूतदार आहे. त्यालाही कळतं की कुणी काय घालावं काय घालू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तो त्याच्यासमोर जीन्स टॉप जरी घातला असता ना तरी त्याला काहीच वाटलं नसतं. तो माणसांना त्यांच्या कपड्यांवरून नाही तर त्यांच्या मनावरून जज करतो. आणि खरं सांगायचं तर त्याला तू पहिल्या भेटीतच वहिनी म्हणून आवडलेली. आल्यापासून बघते ना तो सारखं तुझ्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करतोय. मयुरी, त्याच्यासाठी तू त्याला आईसारखी आहेस. तो कधीच तुझ्या वागण्यावर प्रश्न नाही घेणार, मला खात्री आहे याची, अनय तिला म्हणतो. सॉरी, मला वाटलं म्हणून, मयुरी त्याला म्हणते. सॉरीची गरज नाही आहे मयुरी, तुझं काही चुकलेलं नाही आहे. तुला जे वाटलं तेच तू बोललीस. पण आता ऑफिसमध्ये कुणी विचारलं तर काय सांगणार आहेस की तू साडी का घातलीस? मयुरी काहीच बोलत नाही. तिच्याकडे उत्तरच नसतं आणि तिने हा विचारही केलेला नसतो. चल मयुरी, बाहेर ये, अनय कार बाहेर येत बोलतो. तीही काहीच न बोलता बाहेर येते. अनय कार लॉक करून तिच्या हाताला धरत तिला तिथेच जवळ असलेल्या एका शॉपिंग मॉलमधील एका शॉपमध्ये नेतो. मयुरी तर त्याने पकडलेल्या तिच्या हाताकडेच पाहत असते. त्याने हात धरताच माहीत नाही का पण तिला अचानक करंट बसल्यासारखं झालं होतं. ती एकटक त्या दोघांच्या हाताकडेच पाहत असते. अनय तिला कुठे नेतोय काय करतोय याकडे तिचं लक्षच नव्हतं.
टेक धिस अँड चेंज. अनय तिच्या समोर एक ड्रेस धरत बोलतो. त्याच्या आवाजाने ती भानावर येते. ती भानावर जरी आलेली असली तरी तिला तो जे बोलला त्यातला एक शब्दही समजलेला नव्हता. टेक धिस अँड चेंज फास्ट. अनय परत बोलतो. मयुरी एका हातात त्याने दिलेला ड्रेस पकडते आणि त्याच्याकडे पाहते. त्याने तिला एक पोपटी कलरचा गुडघ्यापर्यंतचा टॉप आणि त्यावर पांढऱ्या कलरची लेगिंग आणि ओढणी दिलेली असते. मयुरी जा. अनय परत बोलतो. अनय त्याने अजूनही पकडलेला तिचा हात ती पुढे करते. ओ सॉरी, ते माझ्या लक्षातच नाही आलं. आय एम सो सॉरी. अनय पटकन तिचा हात सोडून बोलतो. त्याचा चेहरा थोडासा लाल होतो. तो पटकन चेहरा वळवून घेतो. एक्सक्यूज मी, वेअर इज चेंजिंग रूम. मयुरी तिथल्या एका लेडीज स्टाफला विचारते. धिस वे मॅम, कम विथ मी. ती लेडी स्टाफ अदबीने बोलत मयुरीला तिथून घेऊन जाते. मयुरी गेल्यावर अनय परत स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेतो. परत माती खाल्ली. नक्कीच फेवरेट फूड होणारे माझं हे. स्वतःशीच बोलतो. त्याच्या फोनवरून कुणाला तरी कॉल करतो. आयुष कुठे आहे. बॉस, आयुष सर अजून त्या फ्लॉवर शॉप जवळच आहेत. आता कारकडे यायला निघालेत. ठीक आहे, लक्ष राहू द्या त्याच्याकडे. अनय कॉल कट करतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे 2 मिनिटाच्या आत त्याला आयुषचा कॉल येतो. हां आयु बोल. भाई कुठे आहात तुम्ही दोघे. मी 2 मिनिट जरा बाजूला काय गेलो. तुम्ही तर दोघेही गायब झालात आणि कार पण लॉक केली. आयुष रिलॅक्स, आम्ही जवळच आहोत. बस 5 मिनिटात परत आलो. पण बाई मी अनय पुढे अजून काही बोलणार तोच त्याला समोरून मयुरी येताना दिसते. त्या ड्रेसमध्ये ती खरंच खूप छान दिसत होती. तो कलर तिच्या किंचित सावळ्या रंगावर खुलून दिसत होता. मयुरी त्याच्याजवळ येते. आयु, मी तुला नंतर कॉल करतो. अनय आयुषला आपण काय बोलणार होतो हेही विसरून जातो. अनय, मला हा ड्रेस चांगला तर दिसतोय ना. नकळत मयुरी तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या अनयला बोलून जाते. अनय काही न उमजल्याने बोलतो. चलायचं. आयुष वाट पाहत असेल. अनय एखाद्या बाहुलीसारखं वळून चालायला लागतो. मयुरी ही मग त्याच्या मागे निघून जाते. ते दोघे कारजवळ येतात तसं मोबाईलमध्ये डोकं घातलेलं आयुष त्यांना बोलतो. दादा कुठे गेलेलास तू. मी 15 मिनिटांपासून वाट पाहतोय. आयुष, त्याची चूक नाही आहे. माझ्यामुळे उशीर झाला. मयुरी अनयची बाजू घेत बोलते. वहिनी, तू त्याची बाजू अजिबात नको घेऊस. मी चांगलं ओळखतो ना त्याला. त्याच्यामुळेच उशीर झाला असणार आहे. बोलता बोलता त्याचं लक्ष मयुरीकडे जातं. ओ माय गॉड वहिनी, तू साडी चेंज केली. पण हा ड्रेस खरंच खूप भारी दिसतोय तुला. मला माहीत नव्हतं तुझी चॉईस इतकी छान असेल. नाहीतर काही लोकांना चॉईस कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नसतं. अरे आयुष, तसं नाही हा. पण आयुष तिला पुढे बोलूच देत नाही. अगं वहिनी, मला माहीत आहे तू परत भाईची बाजू घेण्यासाठी खोटं बोलणार. पण जाऊ दे, मला माहीत आहे ना खरं काय आहे ते. बरं वहिनी, तसंही तुझ्या हिटलरने तुला कॉम्प्लिमेंट दिली नसेल. म्हणत तो त्याच्या हातातल्या फुलांपैकी व्हाईट कलरचा गुलाबाचं फूल हातात धरत मयुरीसमोर गुडघ्यावर बसतो. हे गुलाबाचं फूल माझ्यासमोर उभ्या असलेल्या सर्वात सुंदर स्त्रीसाठी, माझ्या वहिनीसाठी, आणि तिच्या पुढे ते फूल धरतो. भरदिवसा रस्त्याच्या बाजूला कोणीतरी नाही आयुष तिला अशा प्रकारे फूल देतोय हे पाहून ती परत भांबावून जाते. आयुष, तू उठ आधी पटकन प्लीज. मयुरी त्याला म्हणते. आधी तू फूल घे, मगच मी उठेल. आयुष तिला म्हणतो. अरे पण. मयुरी घे, त्याशिवाय तो नाही उठणार. अनय मयुरीला परत बोलू न देता बोलतो. मयुरी आयुषच्या हातातून गुलाब घेते. आता उठ पटकन. हो, खरं तर वहिनी, मी ना तुझ्यासाठी पण रेड रोज आणणार होतो. पण म्हटलं तुझ्या हिटलरला नाही आवडलं तर, म्हणून मग हा सफेद गुलाब आणला. आयुष उभं राहत बोलतो. तुझ्यासाठी पण म्हणजे अजून कुणासाठी तू हे रेड रोज घेतले. मयुरी आयुषला विचारते. ते म्हणजे मी ते हे आपलं आता काय सांगू, सहजच म्हणून घेतले. असं वाटलं माझ्या मनाला की आपण पण घ्यावे गुलाब कधीतरी म्हणून, बाकी काही नाही. तू जास्त विचार करू नको. चला आपल्याला उशीर होतोय.
ऑफिसला पण जायचंय ना. वहिनी मी कार स्टार्ट करतो, तू पण बस पटकन. आयुष अनयच्या हातातील कारची चावी घेत बोलतो. बाय दादा. बाय. मयुरी बाय. अनय त्या दोघांनाही बाय करून तिथून निघून जातो. वहिनी चल पटकन. आयुष अनय गेला त्या दिशेने पाहणाऱ्या मयुरीला बोलतो. ती दोघेही मग तिथून निघून जातात. आयुष मयुरीला तिच्या ऑफिस बिल्डिंग समोर सोडतो. मयुरी त्याला बाय करत आत निघून जाते. ती गेली हे पाहून आयुष लगेच कुणाला तरी कॉल करतो. हॅलो, तुझ्या ऑफिस जवळ आलोय, बाय रे ना प्लीज. समोरची व्यक्ती काहीतरी बोलते तसं आयुष कॉल कट करून खुशीने कारच्या स्टेअरिंगवर बोट नाचवायला लागतो. थोड्याच वेळात कुणीतरी त्याच्या कारच्या पॅसेंजर साईडचा दरवाजा उघडत आत बसतं. तसं आयुष कार स्टार्ट करून निघून जातो. मागून येणारा अनय आयुषच्या कारमध्ये बसणाऱ्या मुलीला पाहतो आणि हसतच त्याच्या ऑफिसकडे निघून जातो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.